नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला आमच्या दोघींकडून आणि आमच्या पूर्ण फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुमच्यासमोर आलेली आहे एका नवीन व्हिडिओसोबत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना आमची संक्रांतीची साड्यांची शॉपिंग दाखवणार आहे. तर संक्रांतीच्या साड्या खरेदी करण्यासाठी आम्ही गांधीनगरला गेलो होतो, कोल्हापूरला. आता तुम्हाला तर माहितीच असेल, गांधीनगर हे साड्यांसाठी आणि कपड्यांसाठी फेमस आहे. म्हणजे मला तर एवढंच माहीत आहे ह्याच्यासाठी फेमस आहे ते, कारण आमच्या लग्नाचा बस्ता होता ना, तो इथंच बांधला होता गांधीनगरलाच. तर त्यामुळे आम्ही साड्या खरेदी करण्यासाठी आलो होतो. तर बघू शकताय, ब्लॅकमध्ये खूप सारे ऑप्शन्स होते इथं आणि खूप छान साड्या होत्या, खूप छान छान. संक्रांतीमुळे बऱ्याच भरपूर दुकानं आम्ही बघितली. आता तुम्हाला माहितीच आहे, कांचनला साडी घ्यायला आणि ड्रेस घ्यायला किती वेळ लागतो. तर 2-3 दुकानं आम्ही बघितली, पण साडी काय बरोबर नव्हती आणि यावेळी साडी बरोबर आली तर त्याचा सेम पीस भेटत नव्हता. तर असं झालं होतं. त्यामुळे आम्ही आलो होतो. तर अर्जुन टेक्स्टाईल मार्केट हे दुकान आहे आणि होलसेलचं दुकान आहे. खूप छान दुकान आहे आणि भरपूर साड्यांच्या व्हरायटीज आहेत आणि ते देखील एकदम रिजनेबल प्राईसमध्ये. बघू शकता इथं तुम्ही, एकदम असं छान छान साड्यांचं डिझाईन होतं. जेवढ्या साड्या टाकाल तेवढा मला तर चॉईसच होत होत्या, कारण कोणती पण साडी मला आवडतच होती. सूत पण खूप छान होतं आणि प्राईस पण अफोर्डेबल होती, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यामुळे माझं असं होतं की मला कुठली पण साडी चालणार होती, कारण ब्लॅकच साडी घ्यायची होती त्याच्यामुळे. तर कन्फ्युजन होतं कांचनचं आणि त्यामुळे तिला मी कसं तरी तयार केलं होतं ब्लॅक साड्या घालण्यासाठी, कारण तुम्हाला तर माहिती आहे ती ब्लॅक साड्या कधीच घालत नाही. रेड, पिंक आणि येलो आपले फिक्स कलर आहेत हे तिचे. त्यामुळे तिला ह्यावेळेस म्हटलेलं असं दे, ब्लॅक कलर घेऊया, वाटलंस तर तू एकच दिवस साडी घाल, म्हटलं परत घालूसुद्धा नको. त्यामुळे ती म्हटली चला ठीक आहे, घेते मी. तर बघू शकता, हे साड्यांचे भरपूर सारे कलर्स होते इथं आणि साड्यांची पण खूप छान व्हरायटी होती. आणि शक्यतो इथं ना असे छोटे छोटे कस्टमर नव्हतेच. मला वाटतं आम्ही दोघंच होतो तिथं, बाकी सगळे होलसेलचेच होते आणि आम्हीच फक्त होतो तिथं. आम्हाला 2 साड्या घ्यायच्या होत्या. तर खूपच छान साड्या होत्या. मला तर सगळ्याच घेऊ वाटत होत्या, साड्याही एवढ्या भारी होत्या. तर खूप साड्या, भरपूर साड्या बघितल्यावर आम्हाला ही साडी चॉईस झाली होती. आम्हाला म्हणजे कांचनला, मला तर काही सगळ्याच आवडल्या होत्या. आणि ह्या ताई ज्या आहेत ना, तिथे गेलं समजलं की त्या देखील आपले व्हिडिओज बघतात आणि त्यांना पण खूप छान वाटलं आम्हाला भेटून. तसे आपल्याला भरपूर म्हणजे 2-3 आपले फॉलोअर्स भेटले होते, त्यांना भेटून पण खूप छान वाटलं. तर खूप सुंदर साडी होती, एकदम सॉफ्ट होती. म्हणजे एकदम अशी कडक वगैरे त्याची नव्हती. हे खालची जी बॉर्डर असते ती फुगणारी नव्हती. खूप सुंदर साडी होती. मग कांचनला आवडली होती, कारण ह्याची रेड बॉर्डर होती आणि त्याच्यावर रेड कलरचाच ब्लाऊज येणार होता. पदर पण रेडमध्येच येणार होता, बघू शकताय तुम्ही. आणि जास्त ब्लॅक कलर यातून म्हणजे एवढाच असा तिला वाटला नाही की दिसेल, त्याच्यामुळे तिने ही साडी चॉईस केली होती. पण या साडीमध्ये दुसरा पॅटर्न, सेम पॅटर्न आम्हाला काय भेटला नव्हता. तर असं झालं होतं, म्हणजे 2-3 ठिकाणी असंच झालं, सेम पॅटर्नच भेटला नाही. तर मग आम्ही साड्या तिथून घेतल्या आणि मग आलो. आणि पहिल्यांदा असं झालं की कांचनला 2-3 दुकानं बघितल्यावर साडी चॉईस झाली होती. तर आता आम्ही कुठल्या साड्या घेतल्या तर ते तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. तर घरी पण कांचनला खूप छान सरप्राईज भेटलं, कारण मी तिच्यासाठी ड्रेस ऑर्डर केला होता. तर तिला माहिती नव्हतं, पण मीच केला होता, म्हणजे छान वाटला मला त्याच्यामुळे. तर बघू शकता, हे ड्रेस किती छान आहे, मस्त एकदम व्हाईट कलरचा आणि त्यावर अशी फुलांची डिझाईन आहे. तर खूपच सुंदर ड्रेस आहे. म्हणजे असं वन पीससारखं आहे. याच्यातून लेगीज वगैरे तुम्ही घालू शकता आणि याची ओढणी पण खूप छान होती आणि पाठीमागं नॉट होतं, त्याला लटकन पण होते. जर तुम्हाला हा ड्रेस घ्यायचा असेल ना, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टला अवेलेबल आहे, तिथून तुम्ही तो नक्की घेऊ शकता. तर खूपच सुंदर ड्रेस आहे आणि याची ओढणी पण खूप छान आहे आणि कांचनला पण ड्रेस खूप आवडला. तर असा होता कालचा पूर्ण दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.